कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अंशतः परिणाम झालेला आहे। मुख्यतः ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे। ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्त्वपूर्ण घटक आहे। पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढविल्यास निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल, असे मत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी अमरावती येथे सांगितले। अमरावती येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे सुनील केदार यांनी भेट देऊन पशुसंवर्धन विभागाचा सविस्तर आढावा घेतला। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, पशुसंवर्धन विभागीय सह आयुक्त डॉक्टर मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर राधेश्याम बहादुरे, विभागीय दुग्ध विकास अधिकारी पेठे सोनवणे यांचेसह पशुधन विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांनी या बैठकीचे आयोजन सुद्धा केले होते। बैठकीनंतर त्यांनी शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील सप्त गोमाता गौरक्षण संस्थेला व शासकीय दुग्ध विकास योजना केंद्राला भेट दिली। जिल्ह्यातील पोहरा स्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या केंद्राला तसेच वळूमाता प्रक्षेत्र येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पशुधनाची पाहणी केली आणि विविध उपक्रम व विकास कामांचा आढावा घेतला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।